नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे स्टोरी मराठीमध्ये। आजच्या आपल्या घटनेची सुरुवात होते उत्तर प्रदेशच्या सहारनपूर जिल्ह्यातून। सहारनपूर जिल्ह्यामध्ये गणेशपूर नावाचं एक गाव आहे आणि याच गावात राहणारा अंकुर सिंगकडे स्वतःची 3 एकर जमीन असते। अंकुर सिंग हा खूप मेहनती मुलगा असतो। आपल्या 3 एकर शेतीमध्ये खूप सारे कष्ट करून या अंकुर सिंगने चांगला पैसा देखील कमावलेला असतो आणि पुढे चालून हा अंकुर सिंग आपल्याच गावात एक किराण्याचं दुकान देखील टाकतो। अंकुर सिंगचा स्वभाव अतिशय गोड होता, त्यामुळे या अंकुर सिंगच्या किराणा दुकानमध्ये भरपूर सारे ग्राहक येत असायचे आणि अंकुर सिंगला चांगल्या प्रकारे नफा होत असायचा। अंकुर सिंगने याच दुकानच्या दमावरती चांगला पैसा कमावला होता आणि त्याचं घर अतिशय चांगल्या प्रकारे सुरू होतं। अंकुर सिंगच्या कुटुंबामध्ये त्याच्या 2 बहिणी होत्या। मोठ्या बहिणीचे नाव टीना ही कॉलेजला शिकत होती। रोज सकाळी 8 वाजता ती कॉलेजमध्ये जात असायची आणि लगभग 3:30 वाजेच्या दरम्यान घरी येत असायची। अंकुर सिंगच्या कुटुंबामध्ये त्याची एक लहान बहीण देखील होती, जिचं नाव होतं वैष्णवी ही 12व्या इयत्तेत शिकत होती। वैष्णवी देखील लगभग 9 वाजता आपल्या कॉलेजसाठी घरातून निघत असायची आणि संध्याकाळी लगभग 4 वाजेच्या दरम्यानच घरी येत असायची। अशा प्रकारे अंकुर सिंगचं सर्व काही ठीकठाक होतं। अंकुर सिंगचं वय आजच्या डेटला 24 वर्ष होतं। मात्र अंकुर सिंगने आपले दुसरे लग्न केले नव्हते। अंकुर सिंगच्या पत्नीचं 1 वर्षांपूर्वी एका कार ॲक्सिडेंटमध्ये निधन झालं होतं। तेव्हापासून अंकुर सिंगने विचार केला होता की जोपर्यंत मी माझ्या बहिणींचं सर्व काही व्यवस्थित करत नाही, बहिणींचं लग्न करून देत नाही, तोपर्यंत मी दुसऱ्या लग्नाचा विचार देखील करणार नाही। अंकुर सिंगचं आपल्या 2 बहिणींवरती अतिशय जास्त प्रेम होतं। आता या गणेशपूर गावामध्ये गुलशन कुमार नावाचा एक मुलगा देखील राहत होता। गुलशन कुमारची नियत महिलांवरती अतिशय वाईट होती। गुलशन कुमारचे वडील सुजित कुमार जवळच्याच पोलीस स्टेशनमध्ये हेड कॉन्स्टेबलच्या पदावरती होते आणि हेड कॉन्स्टेबल सुजित कुमारने रिश्वत घेऊन भरपूर सारा पैसा कमावलेला होता, भरपूर सारी धनसंपदा कमावली होती, त्याच्याकडे भरपूर सारी संपत्ती होती आणि हेच कारण होतं की सुजित कुमार हेड कॉन्स्टेबलचा मुलगा गुलशन कुमार पूर्णपणे वाया गेला होता। अनेक मुलींच्या या गुलशन कुमारने छेडी देखील काढल्या होत्या। अशा प्रकारे दिवस जात होते तर एक दिवस येतो, सकाळचे 8 वाजलेले असतात। अंकुर कुमार हा नियमितपणे आपल्या दुकानमध्ये निघून जातो आणि आपल्या दुकानमध्ये ग्राहक करू लागतो। आता घरामध्ये टीना आणि वैष्णवी दोघी बहिणी उरल्या होत्या। टीना वैष्णवीला बोलते की वैष्णवी, मी आज कॉलेजला जाणार नाही कारण आज घरामध्ये खूप सारं काम आहे। आता वैष्णवी बोलते की मला तर कॉलेजला जावंच लागेल कारण माझं 12वीचं वर्ष आहे। टीना बोलते की ठीक आहे, तू कॉलेजला जाऊ शकते, मात्र मला घरीच थांबावं लागेल। आता वैष्णवी देखील 15 ते 20 मिनिट झाल्यानंतर आपल्या घरातून बाहेर पडते आणि सरळ आपल्या कॉलेजमध्ये जाते। कॉलेजमध्ये गेल्यानंतर ते दिवसभर चांगल्या प्रकारे शिकते आणि जशी कॉलेजची सुट्टी होते ही वैष्णवी आपल्या सायकलच्या माध्यमातून आपल्या गावी येऊ लागते। मात्र गाव लगभग 1 किलोमीटर अंतर राहिल्यानंतर या वैष्णवीच्या सायकलची चेन तुटते। आता ही वैष्णवी बघते, जी चेन असते ही पूर्णपणे तुटून गेलेली असते। वैष्णवी ती चेन बसवण्याचा प्रयत्न करते, मात्र काही केल्या चेन बसत नाही। आता वैष्णवी विचार करते की गाव तर येथून 1 किलोमीटर आहे, आपल्याला कदाचित पायीने जावं लागेल। आता वैष्णवी पायीनेच ती सायकल लोटत आपल्या गावाकडे, आपल्या घराकडे येऊ लागते। मात्र तितक्यात त्याच रस्त्याने हा गुलशन कुमार देखील आपल्या बाईकवरून चाललेला असतो। आता या गुलशन कुमारची नजर जशी या वैष्णवीवरती पडते, या गुलशन कुमारची नियत या वैष्णवीची सुंदरता बघून खराब होते। गुलशन वैष्णवीला बोलू लागतो की वैष्णवी, तू इतकी सुंदर मुलगी आहे, तू पायीने का चालली? तू तर माझ्या बाईकवरती बसलं पाहिजे। आता वैष्णवी या गुलशन कुमारची गोष्ट मनाला लावून घेत नाही, कारण वैष्णवीला माहीत असतं जो गुलशन कुमार आहे हा सुजित कुमार हेड कॉन्स्टेबलचा मुलगा आहे आणि अतिशय वाईट मुलगा आहे। वैष्णवी त्याच्या गोष्टींकडे लक्ष देत नाही। मात्र गुलशन कुमारची हिम्मत आता आणखी वाढते आणि गुलशन कुमार वैष्णवीला बोलतो की तू माझ्या बाईकवरती बस आणि तो तिचा दुपट्टा खेचू लागतो। आता एवढं झाल्यानंतर देखील वैष्णवी या गुलशनला बोलते की माझा रस्ता सोड, मला जाऊ दे। मात्र गुलशन कुमारची हिम्मत आणखी वाढते आणि आता हा गुलशन कुमार या वैष्णवीसोबत त्या रस्त्यामध्येच आपत्तिजनक हरकत करू लागतो, अश्लील हरकत करू लागतो।
आता मात्र वैष्णवीला या गुलशनचा भयंकर राग येतो आणि ही वैष्णवी त्याच ठिकाणी मोठमोठ्याने ओरडू लागते. वैष्णवीचा आवाज ऐकून शेजार पाजारचे जे काही लोक होते, थोडेफार घरं होते, हे सर्व लोक बाहेर निघतात आणि सरळ या वैष्णवी आणि गुलशन कुमारकडे येतात. आता गावातील लोक या गुलशनला विचारू लागतात की तू या मुलीची छेड का काढत आहे. तर हा गुलशन गावातील लोकांना बोलतो की मी या मुलीची छेड वगैरे काही काढत नव्हतो. या मुलीने मला हात देऊन येथे थांबवले आणि मी जसा थांबलो ही वैष्णवी माझ्याकडून 5,000 रुपये मागू लागली. मी तिला पैसे देण्यास नकार दिला तर ही वैष्णवी मोठमोठ्याने ओरडू लागली. आता जे गावातील लोक होते त्यांना गुलशनची गोष्ट पटते, गुलशनची गोष्ट खरी वाटू लागते. गावातील लोकांना माहीत होतं की गुलशन जो आहे हा सुजित कुमार हेड कॉन्स्टेबलचा मुलगा आहे आणि त्यामुळे गावातील लोक या वैष्णवीला झापू लागतात. वैष्णवीला गावातील लोक बोलतात की हे बघ, तू एक गरीब मुलगी आहे आणि तू या मुलाला फसवत आहे. असं तुझं वागणं हे योग्य नाही, तू असं फसवलं नाही पाहिजे. आता एवढं सर्व गावातील असं बोलणं ऐकून ही वैष्णवी त्या ठिकाणी प्रचंड रडू लागते आणि रडत रडतच पुन्हा आपल्या घरी निघून येते आणि जशी घरी येते आपल्या भावाच्या अंकुर कुमारच्या दुकानवरती जाते आणि अंकुरजवळ जाऊन रडू लागते. आता अंकुर आपल्या लहान्या बहिणीला वैष्णवीला विचारतो की वैष्णवी, तुला नक्की काय झालंय. तर ही वैष्णवी सांगते की रस्त्यामध्ये माझ्या सायकलची चेन तुटली आणि आपल्या गावातील जो गुलशन कुमार आहे याने माझी छेड काढण्याचा प्रयत्न केला, मला बॅड टच करू लागला. मी ओरडून गावातील लोकांना बोलावले आणि त्यामुळे मी त्या ठिकाणी वाचले. आता हे सर्व ऐकून जो अंकुर कुमार असतो याला भयंकर राग येतो. अंकुर कुमारचा आपल्या बहिणीवरती विश्वास होता, अतिशय जीव होता. आता हा अंकुर कुमार आपल्या दुकान बाहेरून एक दांडा उचलतो आणि सरळ या गुलशन कुमारच्या घरी जाऊन पोहोचतो. गुलशन कुमार आपल्या घरामध्ये बेडवरती पडलेला होता. जो अंकुर कुमार असतो, अंकुर कुमार या गुलशनला फरफटत घराच्या बाहेर ओढत आणतो आणि या गुलशन कुमारची भयंकर त्या ठिकाणी पिटाई करू लागतो. गुलशन कुमारची भयंकर पिटाई करण्यात येते आणि त्यानंतर गावातील जे लोक असतात हे बीज बचाव करून घेतात आणि त्या ठिकाणी दोघांनाही थांबवतात, वाद मिटवतात. आता गावातील लोक या अंकुर कुमारला सांगू लागतात की चूक तुझ्या बहीण वैष्णवीची आहे, कारण तिनेच या मुलाला हात देऊन थांबवलं होतं आणि याच्याकडून पैशांची डिमांड करत होती. मात्र जो अंकुर कुमार असतो याचा आपल्या बहिणीवरती खूप विश्वास असतो. याला गावातील लोकांच्या गोष्टीचा जास्त काही फरक पडत नाही. आता त्यानंतर अंकुर कुमार गावातील लोकांना बोलतो की माझ्या बहिणीची यामध्ये काही चूक नव्हती. माझी बहिणी अतिशय सरळ आहे, साध्या आहे. मात्र या गुलशन कुमारने तिच्यासोबत वाईट काम करण्याचा प्रयत्न केला होता आणि याचा बदला मी चांगल्या प्रकारे घेतला, याला चांगला धडा शिकवला आहे. आणि तेथून अंकुर कुमार निघू लागतो. मात्र अंकुर कुमार जसा निघू लागतो हा गुलशन कुमार अंकुर कुमारला बोलतो की आज तू माझ्यासोबत तुझ्या बहिणीमुळे जे काही केलं याचा बदला मी घेतल्याशिवाय राहणार नाही. तुझ्या दोनही बहिणींसोबत मी हेच वाईट आणि काम करेल. आता एवढे धमकी दिल्यानंतर गुलशन कुमार देखील त्या ठिकाणावरून निघून जातो आणि अंकुर देखील रागानेच त्या ठिकाणावरून निघून जातो. आता जी वैष्णवी असते हिला आपल्या भावाने आपला बदला घेतल्याचा खूप आनंद झाला होता. वैष्णवी खूप खुश झाली होती आणि वैष्णवीसोबत गुलशनने जे केलं ते सर्व काही विसरून गेली होती. मात्र अंकुर कुमार, वैष्णवी आणि टीनाला माहीत नव्हतं की हा गुलशन कुमार टीना आणि वैष्णवीसोबत पुढे चालून किती भयंकर कांड करणार आहे. अशा प्रकारे दिवस जात होते तर एक तारीख येते. 8 जुलै 2026चा दिवस असतो. सकाळचे 7:30 वाजलेले असतात. अंकुर कुमार आपल्या घरामध्ये बसलेला असतो. तितक्यात अंकुरची बहीण टीना अंकुरकडे येते आणि अंकुरला बोलते की भाऊ, मला कॉलेजची 4,000 रुपये फीज भरायची आहे. जो अंकुर असतो आपल्या बहिणीकडे खुश होऊन 4,000 रुपये देतो. मात्र आपल्या बहिणीला बोलतो की बहिणी, हे पैसे तू चांगल्या प्रकारे फीज भरण्यासाठीच वापर, जास्त पैसे उडवू नको, कारण पैसे कमवण्यासाठी खूप मेहनत लागत असते. जी अंकुरची बहीण टीना असते ही अंकुरला बोलते की नाही दादा, मला माहीत आहे तुला किती मेहनत करावी लागते, मी या पैशांचा वापर चांगल्याच प्रकारे करेल. 3,500 रुपये फीज भरेल आणि बस 500 रुपये मला उरतील. अंकुर हसत हसत आपल्या बहिणीला बोलतो की ठीक आहे. आता एवढं सर्व बहीण भावाचं बोलणं सुरू असताना अंकुरची जी लहानी बहीण होती वैष्णवी, ही वैष्णवी देखील अंकुरकडे येते आणि अंकुरला बोलते की दादा, मला देखील तुला 1 महिन्याने आपल्या महादेवाची यात्रा असेल तेव्हा पैसे द्यावे लागतील आणि
आणि मी माझ्या मैत्रिणींसोबत कावड आणण्यासाठी नक्की जाणार आहे. जो अंकुर असतो आपल्या लहान्या बहिणीला बोलतो की कावड यात्रा अजून 1 महिना दूर आहे आणि त्यासाठी मी तुला नक्की पैसे देईन आणि तुझ्यासोबत मी देखील कावड यात्रेदरम्यान तिकडे कावड घेण्यासाठी येईन, त्याची काळजी तू करू नको. हे ऐकून वैष्णवी देखील खुश होते आणि अशा प्रकारे जी टीना असते आपल्या भावाला अंकुरला बोलते की अंकुर, मी आता कॉलेजसाठी चालली आहे आणि मी आज लवकरच कॉलेजवरून परत येईन. अंकुर बोलतो की ठीक आहे, सांभाळून जा. वैष्णवी टीनाला बोलते मात्र आज मी कॉलेजला जाणार नाही आहे, तर आज मी घरीच राहणार आहे. टीना बोलते की ठीक आहे, घरामध्ये बसून राहा, कुठे भटकंती करू नको. आणि त्यानंतर ही टीना आपल्या घरातून लगभग सकाळी 9 वाजेच्या दरम्यान बाहेर पडते आणि सरळ बस स्टँडवरती जाते. मात्र त्यांच्या बस अड्ड्यावरती त्यांच्या गावामध्ये बस दिवसातून एकच वेळा येत होती आणि ती बस आता सुटून गेली होती. टीना परेशान होते. आता टीना विचार करते की पुढच्या बस स्टॉपपर्यंत आपण एखाद्या ऑटो रिक्षामध्ये गेलं पाहिजे. आता टीना सरळ ऑटो रिक्षा येण्याचा वाट बघू लागते. त्या ठिकाणी एक ऑटो रिक्षा येते. मात्र तो ऑटो ड्रायव्हर या टीनाला बोलतो की जोपर्यंत सर्व सवारी या ऑटोमध्ये बसत नाही, मी ऑटो सुरू करू शकणार नाही. आता टीना परेशान होऊन त्या रस्त्यावरतीच उभी राहते आणि दुसरी ऑटो येण्याची वाट बघू लागते किंवा ऑटो भरण्याची वाट बघू लागते. आता ही टीना त्या ठिकाणी उभी असताना त्याच ठिकाणी हा गुलशन कुमार देखील येऊन पोहोचतो. आता गुलशनची नजर जेव्हा या टीनावरती पडते, गुलशन विचार करतो की ही अंकुरची सर्वात मोठी बहीण आहे, दिसायला सुंदर आहे, जवान आहे आणि हिचा फायदा आपण घेतलाच पाहिजे. अंकुर कुमारचा बदला आपण या टीनाकडून वसूल केलाच पाहिजे. आता हा विचार करून हा गुलशन कुमार आपल्या एका मित्राला रणजित कुमारला कॉल करतो आणि रणजितला बोलतो की रणजित, माझ्या घरी जा आणि माझी कार घेऊन इकडे बस स्टॉपवरती ये आणि येताना एक चाकू देखील घेऊन ये. रणजित बोलतो की ठीक आहे आणि गुलशन कुमार त्याला कारची चावी कोठे ठेवली आहे ते सांगतो. रणजित जो असतो त्याच्या घरी 2 मिनिटात जातो आणि गुलशनची कार घेऊन या बस स्टॉपवरती येतो आणि गुलशन जो असतो आता त्या कारमध्ये बसतो. रणजित गुलशनला विचारतो की चाकू का आणण्यासाठी सांगितला. आता गुलशन बोलतो की ती बघ समोर अंकुरची बहीण टीना उभी आहे आणि या टीनाला आपल्याला उचलायचं आहे आणि हिच्यासोबत आपल्याला वाईट काम करायचं आहे, आपल्याला बदला घ्यायचा आहे, कारण हिच्या भावाने अंकुरने मला खूप मारहाण केली होती. आता एवढं सर्व ऐकून जो रणजित असतो हा बोलतो की ठीक आहे, हिला आपण पुढे गेल्यानंतर नक्कीच उचलू. आता जी टीना असते हिला कोणती रिक्षा भेटत नव्हती, ही परेशान झाली होती आणि परेशान होऊन टीना ही पायीनेच जाण्याचा विचार करते आणि पायीनेच त्या ठिकाणवरून निघते. आता लगभग ही अर्ध्या रस्त्यात जाऊन पोहोचते तर गुलशन कुमार ती कार घेऊन तिच्यापर्यंत जाऊन पोहोचतो. आता गुलशन कुमार बघतो की या ठिकाणी दूरपर्यंत कोणतंही वाहन नाही आहे आणि सुनसान इलाका आहे. याचाच फायदा घेऊन गुलशन कुमार या रणजितला कार चालवण्यासाठी बसायला सांगतो आणि गुलशन कुमार तो चाकू घेऊन खाली उतरतो आणि सरळ या टीनाच्या गळ्याला लावतो. टीनाला बोलतो की गुपचूप या कारमध्ये बस, नाहीतर तुझा गळा याच ठिकाणी कापून टाकेन. टीना अचानक झालेल्या या प्रकरणामुळे खूप घाबरते आणि त्यानंतर हा गुलशन कुमार तिचा हात ओढून त्या कारमध्ये तिला लोटतो आणि पुन्हा तो स्वतः आतमध्ये बसतो. फाटक बंद करण्यात येतं आणि नंतर रणजितला सांगतो की आता कार सरळ स्मशानभूमीकडे घे. रणजित आणि गुलशन आता टीनाला घेऊन सरळ स्मशानभूमीकडे जातात. स्मशानभूमीकडे गेल्यानंतर दोघे विचार करतात की या ठिकाणी कोणीही येत नसतं. आता स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर हिच्या गळ्याला चाकू लावून टीनाला उतरवण्यात येतं आणि स्मशानभूमीमध्ये जी बनवलेला रूम असतो त्या रूममध्ये हिला घेऊन जातात आणि रूमचा दरवाजा आतमधून बंद करून घेतात. आता जो गुलशन कुमार असतो टीनाला बोलतो की तुझ्या भावाने माझी खूप मारहाण केली होती आणि त्याचा बदला आम्ही तुझ्यासोबत घेणार आहोत. आता त्यानंतर जी टीना असते ही यांच्या हातापाया पडू लागते, यांची माफी मागू लागते, यांना बोलते की माझ्यासोबत असं वाईट काम करू नका. मात्र गुलशनने तिला चाकूचा धाक दाखवला होता. गुलशन तिला बोलतो की जर आरडाओरड केली तर तुझा गळा याच ठिकाणी कापून टाकण्यात येईल आणि त्या चाकूच्या नोकवरती या टीनासोबत हा गुलशन त्या ठिकाणी वाईट काम करू लागतो. आता गुलशन तिच्यासोबत तोपर्यंत घाणेरडं काम करतो जोपर्यंत त्याचं मन भरत नाही, त्याची इच्छा पूर्ण होत नाही. आणि गुलशनचं जेव्हा मन भरतं तेव्हा रणजित देखील या टीनासोबत तेच वाईट आणि घाणेरडं काम करतो. आता जेव्हा दोघांची इच्छा पूर्ण होते, दोघेही या टीनाला धमकी देतात की याबद्दल तू कोणाला काहीच सांगायचं नाही. आता हे सर्व ऐकून जी टीना असते हिला भयंकर राग आलेला असतो, हिला तकलीफ झालेली असते. टीना गुलशन आणि रणजितला बोलते की याबद्दल मी माझ्या भावाला अंकुरला नक्की सांगेल. आता हे ऐकून जो गुलशन असतो याला आणखी राग येतो आणि
गुलशन आपला मोबाईल काढतो आणि रणजितला बोलतो की आता हिचे सर्व कपडे पुन्हा उतरव. रणजित तिचे सर्व कपडे उतरवतो आणि नंतर हा गुलशन जो असतो त्या मोबाईलवरून हिचा सर्व आपत्तीजनक अवस्थेमधील व्हिडिओ शूट करून घेतो आणि तो व्हिडिओ या टीनाला दाखवण्यात येतो. आता टीनाला बोलतो की आता तू तुझ्या भावाला किंवा दुसरं कोणाला सांगशील का? लवकर बोल, नाहीतर मी हा व्हिडिओ सर्व गावभर व्हायरल करून देतो. आता टीना घाबरते आणि याच्या हातापाया पडून बोलते की प्लीज हा व्हिडिओ कोणाला सेंड करू नको, मी याबद्दल कोणाला काही सांगणार नाही. आता हे ऐकून हे दोघे खुश होतात आणि तेथून आपल्या कारमध्ये बसून तेथून रफूचक्कर होतात. जी टीना असते रडत रडतच त्या स्मशानभूमीतून बाहेर पडते आणि लगभग 15 ते 20 मिनिटात आपल्या घरी जाऊन पोहोचते. घरी गेल्यानंतर बघते तिच्या घरामध्ये कोणीही नव्हतं. तिची बहीण वैष्णवी कदाचित तिच्या मैत्रिणीकडे बसण्यासाठी गेलेली होती. आता ही टीना घरामध्ये जाऊन त्या ठिकाणी रडत बसते आणि लगभग 10 ते 15 मिनिटानंतर ही वैष्णवी देखील येऊन पोहोचते. बघते तिची मोठी बहीण टीना त्या ठिकाणी रडत असते. आता वैष्णवी आपल्या बहिणीला विचारते की तू का रडत आहे आणि तू इतक्या लवकर कॉलेजवरून कशी परत आली? तर ही टीना वैष्णवीला बोलते की काही नाही झालं, मला बस आपल्या आईवडिलांची आठवण आली म्हणून मला खूप रडू येत आहे आणि मी आजपासून कधी कॉलेजला जाणार नाही. आता ही गोष्ट जेव्हा वैष्णवी ऐकते तेव्हा वैष्णवीला वाटते की नक्कीच काहीतरी वाईट घडलं आहे. वैष्णवी सरळ आपल्या भावाला अंकुरला कॉल करते आणि अंकुरला आपल्या घरी बोलावून घेते. अंकुर देखील आपला किराणाचं शटर बंद करतो आणि घरी येतो. घरी आल्यानंतर अंकुर आपल्या मोठ्या बहिणीला टीनाला विचारतो की टीना, नक्की तुला काय झालं? तू का रडत होती आणि तू कॉलेजला का जाणार नाही? तर टीना बोलते की मला काही झालं नाही, बस मी कॉलेजला जाणार नाही कारण कॉलेजला गेल्यानंतर खूप जास्त खर्च होत असतो, मात्र मी बाकीचं कॉलेज हे घरी राहूनच पूर्ण करेल. आता जो अंकुर असतो हा बोलतो की आता ती तुझी मर्जी आहे, मात्र तुला कॉलेज तर पूर्ण करावंच लागेल. वैष्णवी आणि अंकुर टीनाला समजावून सांगतात. टीना बोलते की ठीक आहे, मात्र मी कॉलेजला जाणार नाही, कॉलेज मी घरी राहून पूर्ण करेल. अशा प्रकारे अंकुर आपल्या मोठ्या बहिणीला टीनाला समजावून सांगतो आणि त्यानंतर पुन्हा आपल्या दुकानमध्ये निघून जातो. मात्र या 1 महिन्याच्या दरम्यान जी टीना होती हिच्या मनावरती प्रचंड मोठा आघात झाला होता. ही टीना कोणाही सोबत चांगल्या प्रकारे बोलत नव्हती आणि ही गोष्ट तिच्या भावाला अंकुरला देखील खटकत असायची, वैष्णवीला देखील खटकत असायची. हे वारंवार टीनाला विचारत असायचे, मात्र टीना यांना काही सांगत नव्हती कारण टीनाला एकच भीती होती की गुलशन आणि जो रणजित आहे हा तिचा आपत्तीजनक अवस्थेमधील व्हिडिओ संपूर्ण गावभर व्हायरल करून देतील आणि त्यानंतर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची बदनामी होईल, त्यांच्या भावाची अंकुरची देखील खूप बदनामी होईल. त्यामुळे टीना हे दुःख आपल्या मनात तसंच सहन करत राहते. आता अशा प्रकारे दिवस जात असतात. तर 1 महिना जातो, लगभग काही दिवस जातात. तर एक तारीख येते, 3 ऑगस्ट 2026चा दिवस असतो. सकाळचे 7:30 वाजलेले असतात. जो शंकर असतो आपल्या दुकानमध्ये नाश्ता करून निघून जातो आणि त्यानंतर जी टीना असते आपल्या लहान्या बहिणीला वैष्णवीला बोलते की वैष्णवी तू कॉलेजला जाणार नाही का? वैष्णवी बोलते की नाही ताई, मी आज कॉलेजला जाणार नाही आहे, तर आज माझा दुसरा प्लॅन आहे. टीना त्या ठिकाणी स्वयंपाक बनवू लागते आणि त्यानंतर वैष्णवी देखील आपल्या बहिणीची कामामध्ये काही थोडीफार मदत करू लागते. तितक्यात यांचा दरवाजा वाजतो. आता वैष्णवी दरवाजा उघडते, समोर बघते तर वैष्णवीची खास मैत्रीण सुमन उभी असते. आता सुमन वैष्णवीला बोलते की उद्या आपल्या महादेवाच्या कावड यात्रा आणण्यासाठी जायचं आहे आणि आपण नक्की कावड आणण्यासाठी जाणार आहे. आता हे ऐकून वैष्णवी खुश होते आणि वैष्णवी बोलते ठीक आहे, आपण माझ्या भावाकडे जाऊ आणि भावाला देखील सांगू, भावाकडून पैसे देखील घेऊ. अशा प्रकारे वैष्णवी आणि तिची मैत्रीण सुमन या सरळ अंकुर कुमारकडे जातात. आता अंकुरला जेव्हा ही वैष्णवी सांगू लागते की दादा मला उद्या कावड आणण्यासाठी जायचे आहे. आता जो अंकुर असतो आपल्या बहिणीला वैष्णवीला बोलतो की वैष्णवी आता तू कावड आणण्यासाठी जाणार नाही कारण तू आता मोठी होत आहे आणि जवान होत आहे, तू असं बाहेर कावड आणण्यासाठी जाणं हे मला बरोबर वाटत नाही. आता हे ऐकून वैष्णवीला वाईट वाटतं. वैष्णवी आपल्या भावाला मनवण्याचा खूप प्रयत्न करते, मात्र अंकुर बोलतो की नाही तू अजिबात जायचं नाही आहे. आता वैष्णवीची मैत्रीण जी सुमन असते ही देखील अंकुरला समजावून सांगू लागते की गावातील बऱ्याचशा मैत्रिणी देखील कावड आणण्यासाठी जाणार आहे, तिथे कसली भीती नाही आहे. मात्र अंकुर त्या गोष्टीसाठी तयार नसतो.
असतो. आता जी वैष्णवी आणि सुमन असते या तशाच घरी येतात आणि वैष्णवी घरी येऊन रडू लागते. आता वैष्णवीचं रडणं बघून जी टीना असते ही आपल्या लहान्या बहिणीला समजावून सांगू लागते की टीना, आता तू मोठी झाली आहे, जवान झाली आहे आणि जवान मुलीने असं घराबाहेर जाणं योग्य वाटत नाही. तू कावड आणण्यासाठी अजिबात जायचं नाही. आता हे ऐकून या वैष्णवीला आणखी राग येतो आणि वैष्णवी तेथे जेवण देखील करत नाही, काही पाणी देखील पित नाही. ती सर्वांसोबत बोलणं देखील बंद करून टाकते आणि सरळ आपल्या एका रूममध्ये जाऊन स्वतःला बंद करून घेते. आता संपूर्ण तो दिवस जातो. रात्रीचे 9 वाजतात. रात्रीच्या 9 वाजता जो अंकुर कुमार असतो थकून हारून आपली दुकान बंद करून घरी येतो, तेव्हा टीना आपल्या भावाला सांगू लागते की वैष्णवीने आज जेवण देखील केलं नाही आहे, ती माझ्यासोबत बोलत देखील नाही आहे आणि तिने स्वतःला रूममध्ये बंद केलेलं आहे. आता अंकुर आपल्या बहिणीचा दरवाजा वाजवू लागतो, वैष्णवीला आवाज देऊ लागतो. वैष्णवी काही केल्यात दरवाजा उघडत नसते. आता अंकुर वैष्णवीला बोलतो की ठीक आहे, तुला कावड आणण्यासाठी जायचं आहे, त्याबद्दल मला बोलायचे आहे. आता वैष्णवी दरवाजा उघडते आणि त्यानंतर हा अंकुर वैष्णवीला खूप समजावून सांगून देखील वैष्णवी बोलते की दादा, मी एकटी जाणार नाही आहे, माझ्यासोबत माझी खास मैत्रीण सुमन देखील असणार आहे आणि बाकीच्या देखील मुली असणार आहे, त्यामुळे तू मला पाठवायला पाहिजे. आता शेवटी थकून हारून हा अंकुर आपल्या बहिणी वैष्णवीला बोलतो की तू खूप जिद्दी आहे, तू शेवटी ऐकणारच नाही. ठीक आहे, तू जाऊ शकते, मात्र सांभाळून जा, व्यवस्थित जा आणि व्यवस्थित राहा. आता एवढं सांगितल्यानंतर वैष्णवी खूप खुश होते. अंकुर तिला 2000 रुपये देखील देतो आणि त्यानंतर वैष्णवी आपल्या मैत्रीला सुमनला कॉल करते आणि सुमनला बोलते की उद्या मी येण्यासाठी तयार आहे, आपण सकाळी 8 वाजताच घरातून सामान पॅक करून निघू. आणि अशा प्रकारे आता ती रात्र जाते, सकाळ होते. सकाळची 8 वाजतात. जी सुमन असते ही आपले सर्व बॅग पॅक करून वैष्णवीकडे येते आणि वैष्णवी देखील आपलं सर्व सामान पॅक करते आणि सुमन आणि वैष्णवी सरळ या महादेवाच्या मंदिरात जातात. तेथे महादेवाचं दर्शन घेतात. आता या गावातून लगभग 18 मुलं मुली हे कावड आणण्यासाठी गंगेवरती जाणार होते. आता वैष्णवी आणि सुमन जसं या महादेवाचं दर्शन घेऊन बाहेर पडतात तसं रणजितची नजर या सुमनवरती पडते. रणजितची सुमनसोबत चांगली ओळख असते, तर रणजित सुमनला विचारतो की सुमन कुठे चालली आहे. तर सुमन बोलते की मी कावड आणण्यासाठी चालली आहे. आता रणजित बघतो की सुमनसोबत तिची मैत्रीण अंकुरची बहीण वैष्णवी देखील आहे आणि हे बघितल्यानंतर जो रणजित असतो आपल्या मित्राला गुलशनला कॉल करतो आणि गुलशनला सांगतो की तुझ्या दुश्मनाची लहानी बहीण वैष्णवी ही कावड आणण्यासाठी चालली आहे. आता गुलशनच्या मनात भयंकर विचार येऊ लागतात. गुलशन आपल्या मित्राला रणजितला बोलतो की कावड आणण्यासाठी आपण दोघे देखील जाणार आहोत. आता हे दोघे देखील सर्व तयारी करतात. गुलशन आणि रणजित देखील या महादेवाच्या मंदिरात येतात, दर्शन घेतात आणि ते देखील त्या कावड यात्रेमध्ये जॉईन होतात. आता ती कावड यात्रा सुरू होते. सर्व गावातील बाकीचे जे काही मुलं मुली होते हे कावड यात्रेदरम्यान निघाले होते. लगभग आता संध्याकाळचे 5 वाजलेले होते. वैष्णवी आणि सुमन या चालून खूप दमल्या होत्या, थकल्या होत्या. त्यानंतर या सुमनची नजर तेथे असलेल्या एका बाकड्यावरती पडते. सुमन वैष्णवीला बोलते की वैष्णवी, ते बघ त्या ठिकाणी चांगला बाक आहे, त्या ठिकाणी आपण थोडा वेळ आराम करू आणि नंतर आपण कावड आणण्यासाठी निघूयात. पुढचा रस्ता मला माहीत आहे. आणि त्यानंतर वैष्णवी आणि सुमन त्या बाकावरती जाऊन त्या ठिकाणी आराम करू लागतात. आता यांच्या मागोमाग गुलशन आणि रणजित देखील येत होते आणि गुलशन आणि रणजितची नजर जेव्हा या दोन्ही मुलींवरती पडते, दोघे संपूर्ण प्लॅन सहित होते, संपूर्ण सामानासहित होते. आता हे दोघे जेव्हा या जवान मुलींना त्या ठिकाणी आराम करताना बघतात, दोघांच्या मनामध्ये दोघांची नियत खराब होते. आणि त्यानंतर जो गुलशन असतो रणजितला बोलतो की रणजित, आता ह्या बिस्लरीमध्ये तू नशिला पदार्थ मिक्स कर. आणि नशिला पदार्थ मिक्स करण्यात येतो आणि हे पाणी काही करून या दोन्ही मुलींना पाजून दे. जो रणजित असतो या सुमनकडे येतो आणि सुमनला बोलतो की सुमन, थकली असेल, तुला तहान लागली असेल, तुम्ही दोघीही हे पाणी पिऊ शकता. आमच्याकडे आणखी 3 बिस्लऱ्या आहे, त्यामुळे ही बाटली तुम्ही संपवून टाकू शकता. सुमन बोलते की हो, मला खूप तहान लागली आहे. सुमन अर्ध पाणी पिते आणि जी वैष्णवी असते ही बोलते की मला देखील तहान लागली आहे. वैष्णवी देखील त्या बॉटलमधील बाकीचं उरलेलं पाणी पिते. मात्र यांना माहीत नसतं की त्या बिस्लरीमध्ये यांनी ऑलरेडी नशिला पदार्थ मिक्स केलेला असतो. आता त्यानंतर जो रणजित असतो या दोन्ही मुलींसोबत बोलण्यामध्ये लगभग 10
ते 15 मिनिट वेळ घालवतो, त्यांना बोलण्यामध्ये खिळवून ठेवतो आणि बोलता बोलता या दोन्हीही मुली त्या ठिकाणीच बेशुद्ध होऊन जातात. आता जशा या बेशुद्ध होतात, गुलशन आणि रणजितच्या मनामध्ये वाईट विचार येतात. आता लगभग रात्र झाली होती. बाकीचे कावड यात्री हे भरपूर पुढे निघून गेले होते आणि याचाच फायदा घेऊन, सुनसान इलाक्याचा फायदा घेऊन हे दोघेही मुलं या दोन्ही मुलींना उचलतात आणि मागे झाडी जंगलवन होते त्या झाडांमध्ये घेऊन जातात आणि त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर सर्वात अगोदर या वैष्णवीसोबत वाईट आणि घाणेरडं काम केलं जातं आणि तिच्यासोबत वाईट काम केल्यानंतर तिची जी मैत्रीण असते सुमन, सोबत देखील हे दोघे आळीपाळीने वाईट आणि घाणेरडं काम करतात आणि त्यांचं हे घाणेरडं काम झाल्यानंतर त्यांना पुन्हा जसाच्या तसं त्या बाकावरती आणून टाकतात आणि नंतर हे दोघं गुलशन आणि रणजित बस स्टँडवरती जातात आणि बसच्या माध्यमातून सरळ पुन्हा आपल्या गावी निघून येतात. जशी या सुमनला जाग येते, सुमनची शुद्ध हरपते, सुमन बघते, सुमनला आता कसलीशी वाईट शंका येऊ लागते. सुमन या वैष्णवीला देखील हलवून उठवते. वैष्णवी उठते आणि सुमन वैष्णवीला बोलते की माझ्यासोबत काहीतरी वाईट आणि घाणेरडं काम झालं आहे. वैष्णवी सुमनला बोलते की मला देखील तसंच वाटत आहे, माझ्यासोबत देखील खूप घाणेरडं काम झालं आहे असं वाटत आहे. आता या दोघी मुली त्या ठिकाणी परेशान होतात आणि त्यानंतर ही सुमन बोलते की आपल्यासोबत हे घाणेरडं काम नक्कीच रणजितने केलेलं असावं, कारण त्यानेच आपल्याला पाण्याची बॉटल आणून दिली होती. आता एवढा विचार करून या दोघी मुली त्या ठिकाणी खूप घाबरतात, खूप उदास होतात आणि त्या ठिकाणी रस्त्यावरती एखादं वाहन येण्याची वाट बघू लागतात. तर त्या ठिकाणी श्याम नावाचा एक ऑटो ड्रायव्हर येऊन पोहोचतो. ऑटो घेऊन आलेला असतो. तर ही वैष्णवी आणि सुमन त्यांना रिक्वेस्ट करतात की कृपया आम्हाला बस स्टँडपर्यंत नेऊन सोडा. श्याम ऑटो ड्रायव्हर अतिशय चांगला व्यक्ती असतो, भला व्यक्ती असतो. तो दोन्ही मुलींना आपल्या ऑटोमध्ये बसवतो आणि फ्रीमध्येच त्यांना बस स्टँडपर्यंत नेऊन पोहोचवतो आणि त्यानंतर या दोन्ही मुली बसच्या माध्यमातून आपल्या घरी येतात. जसे वैष्णवी आणि सुमन या अंकुर कुमारला भेटतात, वैष्णवी आपल्या भावाजवळ खूप रडू लागते, सुमन देखील रडू लागते आणि सुमन आणि वैष्णवी अंकुरला सांगू लागतात की आमच्यासोबत खूप वाईट आणि घाणेरडं काम झालं आहे आणि हे वाईट आणि घाणेरडं काम आमच्यासोबत गावातीलच मुलगा रणजितने केलं आहे. आता हे सर्व ऐकल्यानंतर जी टीना असते, टीना देखील त्या ठिकाणी बसलेली असते. टीना देखील प्रचंड रडू लागते. आता टीनाला रडताना बघून जो अंकुर असतो टीनाला विचारतो की टीना तुला काय झालं. तेव्हा ही टीना सांगू लागते की दादा, माझ्यासोबत देखील अंकुर आणि गुलशनने मागच्या 1 महिन्यापूर्वी स्मशानभूमीमध्ये वाईट आणि घाणेरडं काम केलं होतं आणि नंतर त्याचा आपत्तीजनक व्हिडिओ देखील शूट केला होता, त्यामुळे मी तुला सांगितलं नाही. आता हे सर्व ऐकल्यानंतर जो अंकुर सिंग असतो याला भयंकर राग येऊ लागतो. अंकुर बोलतो की गुलशन आणि रणजितने माझ्या दोन्ही बहिणींसोबत वाईट आणि घाणेरडं काम केलं, दोन्ही बहिणींची इज्जत लुटली आहे आणि मी या गुलशन आणि रणजितला जिवंत सोडणार नाही. आता त्यानंतर अंकुर कुमार सकाळ होण्याची वाट बघू लागतो. आता सकाळ झाल्यानंतर हा अंकुर कुमार आपल्या घरातील तलवार काढतो आणि संपूर्ण गावभर सुजित कुमार हेड कॉन्स्टेबलचा मुलगा गुलशन आणि त्याचा मित्र रणजितला शोधू लागतो. दुपारपर्यंत या अंकुर कुमारला गुलशन आणि रणजित गावामध्ये कुठेही भेटत नाही. आता अंकुरला नंतर माहिती मिळते की जो गुलशन आणि रणजित आहे गुलशनच्याच घरामध्ये बसून आहे. आता हे सर्व कळाल्यानंतर रागाने लालबुंद झालेला अंकुर कुमार ती तलवार घेऊन तसाच या गुलशन कुमारच्या घरामध्ये पोहोचतो आणि या गुलशन कुमारला कसलाही विचार न करता त्याच्या मानेवरती त्या तलवारीने वार करतो. एकाच वारात गुलशनच्या घाव वर्मी बसला आणि गुलशन त्याच ठिकाणी निष्प्राण होऊन खाली पडला. त्यानंतर देखील हा 2-3 वार त्याच्या छातीमध्ये करतो. मात्र एवढं सर्व होत असताना गुलशनचा जो मित्र असतो रणजित, हा तिथून पळून जाण्यात कामयाब होतो. मात्र अंकुर कुमार रणजितला देखील सोडणार नव्हता. आता अंकुर कुमार रणजितचा देखील पिछा करू लागतो आणि भर चौकात या रणजितला गाठतो आणि भर चौकात अख्ख्या गावासमोर या रणजितवरती देखील
असंख्य त्या तलवारीने वार करण्यात येतात आणि रणजितचा देखील त्याच ठिकाणी मृत्यू होऊन जातो. आणि एवढं झाल्यानंतर हा अंकुर सिंग उदास मनाने पुन्हा आपल्या घरी निघून जातो. मात्र त्या ठिकाणी संपूर्ण गावाची गर्दी जमली होती. संपूर्ण गावाला माहिती होते की या ठिकाणी हे असं कसं घडलं. पोलिसांपर्यंत माहिती पोहोचते आणि त्यानंतर पोलीस त्या चौकात येऊन रणजितचा मृतदेह ताब्यात घेतात आणि गुलशन कुमारचा देखील मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात येते. आणि गावकऱ्यांची जेव्हा विचारपूस पोलीस करतात, गावकरी सांगतात की अंकुर कुमारने या दोन्ही मुलांची हत्या केली आहे. आता पोलीस लगभग 2 तासानंतर अंकुर कुमारला देखील घटनास्थळावरूनच अटक करतात, पोलीस स्टेशनला घेऊन जातात. आणि अंकुर कुमारला जेव्हा विचारण्यात येतं तेव्हा अंकुर कुमार आपल्या दोन्ही बहिणींची, टीना आणि वैष्णवीची, सोबतच त्या सुमनची देखील कहाणी या पोलिसांना सांगतो. आता पोलीस हे ऐकून त्या ठिकाणी थबकतात. मात्र या अंकुर कुमार विरुद्ध कानूनी कारवाई पुढे सुरू करण्यात येते. आता ही गोष्ट भविष्यात समजेल की कोर्ट अंकुर कुमारला कोणती शिक्षा सुनावते. मात्र मित्रांनो, कावड यात्रेच्या दरम्यान या गुलशन आणि रणजितने या 2 मुलींसोबत जे केले ते अतिशय निंदनीय होते आणि त्याची शिक्षा ही त्यांना भेटली आहे. मात्र मित्रांनो, मला सांगा, या संपूर्ण घटनाक्रमादरम्यान अंकुर कुमारने आपल्या बहिणींसोबत घडलेल्या त्या कृत्यामुळे जे काही केले ते आपल्या मते योग्य होते की अयोग्य होते? आपले मत कमेंट सेक्शनमध्ये मांडू शकता. बाकी या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाचंही मन दुखावणे, भावना दुखावणे नाही, तर आपणास जागरूक करण्याचा होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच थरारक क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी स्टोरी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच थरारक क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत नमस्कार.